Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील जे प्रकरण 6वे आहे व्यावहारिक गणित यातील शेकडेवारी हा जो उपघटक आहे त्या अंतर्गत व्यवसाय नंबर 3 म्हणजेच एक्झरसाइज नंबर 3 आज आपण सॉल्व करणार आहोत. तत्पूर्वी मागील व्हिडिओमध्ये जे आपण क्वेश्चन विचारले होते त्या क्वेश्चनची उत्तरे सेजल चांदोरकर, श्रद्धा सकपाळ, अक्षतेज गावित, रिद्धी काब्रा आणि असद मुल्ला या मुलांनी अतिशय छान पद्धतीने दिलेले आहेत. तर त्या सर्व मुलांचं खूप खूप अभिनंदन. आणखीन बऱ्याचशा मुलांनी कमेंट केलेले आहेत परंतु नावं त्यांनी लिहिलेली नाहीत, त्याच्यामुळे मला त्यांची नावं जाहीर करता येत नाही. तर नेक्स्ट टाईम उत्तर देताना त्याच्या समोर आपलं नाव पण लिहा. चला तर आपण सुरुवात करूया. शेकडेवारी व्यवसाय नंबर 3. चला पहिला प्रश्न आहे पहा येते. 7/125 इज इक्वल टू ... म्हणजे 7/125 बरोबर किती टक्के. तर हा प्रश्न समजून घेताना साधं सिंपल व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आपल्याला उत्तर टक्केवारीमध्ये विचारलेलं आहे आणि टक्केवारी ह्याचा अर्थ की छेदाला 100 असायला हवेत. मग ह्याचं रूपांतर कसं करून घ्यायचं आपण? इकडे पहा 7/125. मग काय करायचं? छेदाला आपण 100 लिहून 100ने गुणून घ्यायचं. मग नियम काय सांगतो? छेदाला 100ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपल्याला 100ने गुणावं लागतं. परंतु काम काय करायचं? आपल्याला टक्केवारीत उत्तर हवं आहे, त्याच्यामुळे हा जो छेदाचा 100 आहे त्याला काहीही करायचं नाही आहे. म्हणजे त्याचं अतिसंक्षिप्त रूप किंवा स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये करायचं नाही, त्याला जसंच्या तसंच ठेवायचं, बाकी सर्व सोडवायचं. चला आता सोडूया. इथे 25चा भाग जाईल. 25 चोक 100, 25 पाचे 125. ठीक आहे. आता 5 एके 5. इथं जर 4ला भाग दिला 5 0 0 आणि 5 8 40. वर किती राहिले बघा? 7 गुणिले 0.8. तर किती उत्तर येणार आहे? 7 8 56 आणि हा एककानंतर 1 पॉईंट आणि छेद 100. आता उत्तर आपल्याला टक्केवारीत विचारलेलं आहे, त्याच्यामुळं हे जे अंशाचं जे उत्तर आहे तेच इथं लिहायचं आहे. 5.6% हे लक्षात ठेवा. पुन्हा ह्या 100ने त्याला संक्षिप्त रूप द्यायचं नाही किंवा पॉईंटमध्ये रूपांतर करायचं नाही, कारण टक्के ह्याचा अर्थ छेद 100 म्हणजे 100 असे आपण त्याला कम्पेअर करतो. म्हणून ह्याचं उत्तर काय? 5.6%. म्हणजे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता दुसरा प्रश्न आहे. चला आपण दुसरा प्रश्न सोडून घेऊया. पहा येते दुसरा प्रश्न आणि बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत जर तुम्ही प्रश्नपत्रिकेचं ऑब्झर्वेशन केलं तर. 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? काय करायचं मुलांना की प्रश्नाचे ना व्यवस्थित भाग पाडून घ्यायचे. पहा 10% मलाईचे 120 लिटर दूध. बघा 10% मलाईचे किती दूध आहे? 120 लिटर दूध आहे. 120 लिटर दूध हा झाला पहिला भाग. दुसरा भाग काय की 8% म्हणजे 8% मलाईचे किती? 200 लिटर दूध. ठीक आहे. हे लिहून घेतलं. आता त्यांनी काय सांगितलं आहे? यांना एकत्र मिसळल्यास. हा तिसरा टप्पा आहे. आधी आपण हे सोडून घेऊया. काय करूया? 120चे 10% काढून घेऊया आणि 200चे 8% काढून घेऊया. ठीक आहे. चला ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे हे जे उत्तर किती आलेलं आहे आपलं? 12. इथं 2 शून्याला 2 शून्य गेलं, ह्याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला 16. ठीक आहे. आता इथं 120 लिटरमध्ये किती आहे मलाई? 12.
आणि 200मध्ये किती आहे 16. पुढे काय सांगितलं त्यांनी, हे दूध एकत्र मिसळल्यास, आता एकत्र मिसळताना मलाई पण एकत्र मिसळावं लागेल आणि दूध पण एकत्र, म्हणजे दूध किती 120 अधिक 200. मग 120 अधिक 200 जर आपण केलं, पहा दुधाला एकत्र करूया, 120 अधिक 200 किती होणार आहे 300, 200 आणि 120, ओके 320 लिटर दूध होणार आहे. ठीक आहे. मग हे मलईचं उत्तर किती आलं आपलं, इथं आलेले 12 आणि इथं आलेले 16. मग ह्या 12 आणि 16ला पण आपल्याला बेरीज करायची, किती आले 28. ओके, म्हणजे दूध झालं 320 तर मलाई किती 28. आणि आपल्याला विचारलं की शेकडा प्रमाण किती, म्हणजे 100शी त्याला आपल्याला तुलना करायची. कशी तुलना करणार आपण, 320 पैकी 28 तर 100 पैकी किती आहे की नाही, सिंपल. मग कसं सोडवतो आपण हे, 100 गुणिले ह्या तिरका गुणाकार करतो आपण 28 छेद 320 असं सोडवणार आपण, आणि जे उत्तर येईल ते मलईचं प्रमाण असणार आहे. चला सोडून घेऊया. इथं शून्यला शून्य गेला. ठीक आहे. आता इथं कितीने भाग जाईल बघा, 4ने भाग जाईल. 4 7 28 आणि 4 8 32. ओके, आता वर काय आलं बघा, आणखीन आपल्याला छोटं पण करता येईल. 4 बे चौक 8 आणि बे पंचे 10. आता 5 गुणिले 7 किती झाले 35 छेद 4. आता ह्या 35 छेद 4ला तुम्ही सोडवा, जे उत्तर येईल ते आपलं त्याचं ऑप्शन आपण शोधूया. पाय येते 4 एके 4, 4 8 32, खाली राहिले 3 पॉईंट वरून घेतला 0, 4 7 28, खाली राहिले 2 वरून घेतला 0 झाली 20 आणि 4 पंचे 20. तुम्हाला जर तोंडी भागाकार जमत नसेल तर तुम्ही 35 भागिले 4 अशा पद्धतीने सुद्धा करून तुम्ही उत्तर काढू शकता. उत्तर किती आलेलं आहे 8.75. मग 8.75 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. व्यवस्थित समजून घ्या, अतिशय सोपी गणित आहे ते. उगीच शेकडेवारीला घाबरायचं नाही आहे. आणि हे जे शेकडेवारीचे 3 व्यवसाय आहेत ते तुम्ही व्यवस्थित जर केले तर तुमचे 6 मार्क हे 100% तुम्हाला पडणार आहेत. पाय ते 1800चा 40%. ओके, 1800चा 40% टक्के म्हणजे छेद 100 बरोबर 2000चा y टक्के, टक्के म्हणजे पर्सेंटेज छेद 100. ओके, तर y बरोबर किती हे सोडवायचे. खूप सोपं आहे बघा. या 2 शून्याला हे 2 शून्य घालवले, इकडे किती राहिले 18 गुणिले 40. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवले, इकडे किती राहिले 20 गुणिले y. आता आपल्याला हे सोपं आहे सोडवायला, खूपच सोपं आहे. 18 गुणिले 40 हे जे 20 गुणिले आहेत इकडं भागिले होतील इज इक्वल टू y. सो 20 एके 20, 20 दुनी 40, 18 गुणिले 2 किती झाले 36, म्हणजे yची किंमत किती आली आपली 36 म्हणजे 36. 36 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पहा आता चौथा प्रश्न आहे. मकरंदने 360 रुपये दर्शनी किमतीची एक स्कूल बॅग खरेदी केली. दर्शनी किंमत म्हणजे त्याच्यावर जी किंमत असते MRP, त्या किमतीची स्कूल बॅग खरेदी केली. दुकानदाराने त्याला 4% म्हणजे 4% सूट दिली, तर मकरंदने दुकानदारास किती रुपये द्यावेत. प्रश्न आधी व्यवस्थित समजून घ्या. स्कूल बॅगची ओरिजिनल किंमत किती आहे 365. आता आपण दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदाराला काय सांगतो की थोडाफार आम्हाला डिस्काउंट द्या. मग दुकानदार म्हणतो 2% डिस्काउंट, 3% डिस्काउंट, आणि ते डिस्काउंट आपण कशासाठी मागतो की पैसे कमी होण्यासाठी. तसाच दुकानदाराने मकरंदला किती डिस्काउंट दिलेला आहे 4% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे 365चा 4%, टक्के म्हणजे छेद 100 डिस्काउंट दिलेला आहे. आणि हा डिस्काउंट हा ओरिजिनल किमतीतून आपण वजा करतो
आणि त्या दुकानदाराला काय करतो ते पैसे देतो. सेम टू सेम तसंच आहे. म्हणूनच याला व्यावहारिक गणित बोललेलं आहे. हे गणित व्यवहारात वेळोवेळी आपल्याला वापरावं लागणार आहे. पहा इथं आता सोडून घ्यायचं फक्त. आता इथं जर तुम्ही व्यवस्थितपणे जर ह्याला सोडवलं तर त्याचं उत्तर बघा आपण व्यवस्थित काढूया. आता हे 100 गुणण्यापेक्षा ह्या 100 जर ह्याला भागलं तर इथं फक्त 2 पॉईंट येणार आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे. मग काय झालं 3.65 × 4 एवढं जरी केलं तरी आपल्याला काय होणार आहे उत्तर येणार आहे. चला यांचा गुणाकार करा. 4 पंचे 20, हातच्याले 2, 4 सख 24, 25 26, हातच्याले 2, 4 त्रिक 12, 13 14. म्हणजे एकक दशक, दशकानंतर पॉईंट किती आले आपले उत्तर 14.60 रुपये. किती दुकानदाराने त्याला सूट दिलेले 14 रुपये 60 पैसे. किंमत किती होती 365. मग 365 रुपये 0 पैसे ह्यातून 14 रुपये 60 पैसे जर वजा केले तर उरलेले पैसे तो दुकानदाराला देणार आहे. बघा 10तून 6 गेले 4, हातचा आला 1, 5तून 5 गेले 0, 6तून 1 गेला 5 आणि हे 3 म्हणजे तो 350 रुपये 40 पैसे दुकानदाराला मकरंद देईल. मग 350 रुपये 40 पैसे कुठे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला कोणत्याही उदाहरणाचा कन्सेप्ट जर समजून घेतला तर आयुष्यात काही कमी पडणार नाही तुम्हाला गणिताच्या बाबतीत. चला 5वा प्रश्न. एक वस्तू विकल्याने खरेदीच्या 1/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला. म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपल्याला त्याचा नफा काढायचा आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं, व्यवस्थित समजून घ्या. एक वस्तू विकल्याने खरेदीच्या, खरेदी माहिती आहे का तुम्हाला किती नाही. आणि ज्यावेळेस खरेदी माहिती नसते त्यावेळेस आपण ती काय करायची 100 मानायची. मग आता खरेदी किती झाली आपली 100. खरेदीच्या, च्या म्हणजे गुणाकार, 1/5 पट, 1/5 पट नफा झाला तर शेकडा किती नफा झाला. आता काय करायचं हे फक्त सोडायचं. 5 1 5, 5 2 10, 0 किती उत्तर आला 20. नफा किती झालेला आहे 20 रुपये. आता हे 100च्या बाबतीत 20 रुपये नफा झालेला आहे. म्हणजेच शेकडा नफा किती झालेला आहे 20 झालेला आहे. 100च्या बाबतीत 20 आहे तो. जर इथं वेगळी किंमत असती तर पुन्हा आपल्याला शेकडा नफ्याचं सूत्र टाकून सोडावं लागलं असतं. परंतु इथं ऑलरेडी खरेदी किंमत 100 आहे. त्यामुळे 100च्या बाबतीत जे उत्तर येतं तेच शेकडा असतं. म्हणजे शेकडा नफा किती झाला 20. म्हणजे 5चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आता 6वा प्रश्न पहा. पेज थोडंसं ॲडजस्ट करूया. 75 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. ओके, 5 रुपयाचे शेकडा किती. आता 5 रुपये अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. आता पहिली गोष्ट ह्या इथे पैसे आहेत आणि इथं रुपये आहेत. मग ह्या रुपयाचे आपल्याला पैसे करून घ्यायचे आहेत. एका रुपयाचे 100 पैसे म्हणजे 5 रुपयाचे 500 पैसे हे होणार आहेत. आणि आता प्रश्न काय वाचायचा आपल्याला 75 पैसे हे 500 पैसेचे शेकडा किती. मग आता कसं मांडायचं बघा. 75 पैसे हे 500 रुपयांचे, जे अगोदर विचारले ते वरती, जे नंतर विचारलेलं आहे ते खाली, आणि शेकडा किती विचारलेला आहे. शेकडा म्हणजे काय छेदाला 100ने गुणणे. छेदाला 100ने गुणलं की अंशाला सुद्धा 100ने गुणायचं असतं. हे लक्षामध्ये घ्या. आता आपल्याला सोडवायचं आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. छेदाच्या 100ला आपण काही करत नाही, तो तसाच ठेवतो. 5 1 5 हे ते 5 1 5 आणि 5 5 25. उत्तर किती आलं 15/100 म्हणजेच शेकडा 15 किंवा 15%. हे लक्षात घ्या. आता हे आपलं आधीच झालेलं आहे की इथं अतिसंक्षिप्त रूप करायचं नाही आहे. मग 15 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता 7वा प्रश्न.
नेहमीप्रमाणे पेज आपण ॲडजस्ट करूया. आबाजींचे घर भाडे प्रथम 10%नी नंतर 20%नी वाढले. सध्याचे घर भाडे 132 रुपये असल्यास मूळचे घर भाडे किती? आता जनरली काहीच दिलं नसेल तर आपण काय मानतो? 100 मानतो. आता ऑप्शनमध्ये पण 100 आहे. त्या 100ने आपण काय करूया? जनरली आपण आतापर्यंत काहीच दिलं नाही तर 100 मानत आलेलो आहोत. आता तर आपण इथे 100 मानूया आणि जर नाहीच उत्तर आलं तर क्रमाक्रमाने आपण दुसरे ऑप्शन शोधूया. 100 रुपये, त्याचे मूळचे घर भाडे 100 रुपये असं पकडूया. प्रथम 10%नी वाढलेलं आहे. 100चा 10% म्हणजेच किती रुपये येणार आहे? 10. नंतर 20%नी वाढले. ओके, आता 100चा 10 रुपये, 100 रुपये भाडं होतं, तर 10% वाढला. म्हणजे भाडं किती झालं? अगोदरचं 100 रुपये आणि हे 10 रुपये किती झालं? 110 रुपये झालं. ओके, नंतर 20%नी वाढलं, म्हणजेच आता 110 रुपये त्याचा 20% वाढलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हा एका शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य झाला गेला, की झाले 11 दुने 22 रुपये. ठीक आहे, म्हणजे 110 होतं, त्याच्यात पुन्हा 22 रुपये वाढले, म्हणजे 110 अधिक 22 किती रुपये झाले? 132 रुपये हे झालेलं आहे. आणि 132 रुपयेच त्याचं घर भाडं सध्याचं आहे. म्हणजे ह्या ऑप्शनमध्ये 100ने घेऊन आपल्याला करेक्ट ॲन्सर येत आहे. म्हणजेच उत्तर काय आहे? 100. म्हणून सातव्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता हे दुसऱ्या पद्धतीने पण एक्स वगैरे घेऊन सोडवता येतं, परंतु ही पद्धत अतिशय सोपी वाटली म्हणून मी तुम्हाला ती पद्धत सांगितली. एक्स घेऊन सुद्धा ते सुटणार आहे. आता 8वा प्रश्न बघा. 8वा प्रश्न दिसायला फक्त मोठा आहे, बाकी काय नाही, अतिशय सोपा आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण खूप छोटं आहे. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. टोटल विद्यार्थी किती होते? 500. त्यातील 320 व 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली आहेत. तर मुले व मुली यांच्या संख्येत एकूण मुलांच्या शेकडा किती वाढ अथवा घट होईल? आता कधी कधी आपण इंग्रजीत आकडे वाचतो किंवा कधी मराठीत वाचतो. जनरली इंग्रजीत सगळ्यांना कळतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नसेल. बघा, शाळेत एकूण विद्यार्थी किती होते? 500. त्यात 320 मुले. आता इथं लिहूया आपण मुले, ठीक आहे, आणि इकडं मुली लिहूया. व्यवस्थित प्रश्नांची तोडफोड करायची आणि व्यवस्थितपणे ते मांडायचं. सुरुवातीला किती मुले होते? 320 आणि मुली किती? 180. या दोघांची बेरीज केली तर 500 मुलं येतात. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुलं किती झालेत? 280 आणि मुली किती झालेत? 220. यांची सुद्धा बेरीज केली तर 500च येते. म्हणजे एकूण पटसंख्या टोटल आहे. फक्त मुलं आणि मुली यांच्यात थोडीशी फेरफार झालेली आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? मुले व मुली यांच्या संख्येत एकूण मुलांच्या शेकडा किती वाढ अथवा घट होईल? आता आपल्याला आधी मुलं किती होते? 320. आता मुलं किती झालेले आहेत? 280. म्हणजे मुलांमध्ये घट झालेली आहे. कितीने घट झाली? चला वजाबाकी करूया. 12तून 8 गेले, राहिले 4. इथं 3तून 3 गेले तर 0 राहणार आहे. म्हणजे 40ने काय झालेली आहे? आपल्याला घट झालेली आहे, म्हणजे लेस झालेलं आहे, कमी झालेलं आहे. मुलींच्या बाबतीत काय झालेलं आहे? मुली इथं वाढलेल्या आहेत. कितीने वाढलेल्या आहेत? आता इथं छोट्यातून मोठी संख्या वजा करायची, त्याच्यामुळं आपण थोडंसं उलटं मांडूया. पाहित 40. म्हणजे मुली कितीने वाढलेल्या आहेत? 40ने वाढलेल्या आहेत. म्हणजे मुलींच्या ह्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. ओके, ठीक आहे. हे तर आपल्याला कळलं की 40ने इथं घट झालेली आहे मुलांच्या बाबतीत आणि 40ने सेम टू सेम काय झालेले आहे? इथं वाढ झालेली आहे. आता त्यांनी काय प्रश्न विचारला आहे? मुले आणि मुली यांच्या संख्येत एकूण मुलांच्या शेकडा किती वाढ अथवा घट होईल? आता मुलांची तर घट झालेली आहे. आता इथं आपण काढूया
एकूण मुलांच्या बाबतीत विचारले, म्हणजे एकूण 500 आहे. 500 मध्ये 40ची घट, ठीक आहे. तर 100च्या बाबतीत किती? मग 100 गुणिले 40/500, ठीक आहे. 2 शून्याला 2 शून्य गेले, 5 एके 5, 5 8 40, म्हणजे 8% घट झालेली आहे. इथं सुद्धा सेम संख्या आहे, त्याच्यामुळे इथं उत्तर काय येईल? 8% वाढ. म्हणजे कुठे आहे इथं? 8% घट मुले आणि 8% वाढ मुली. तसं असं कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. साधं सरळ सिंपल होतं हे. आता 9वा प्रश्न खूपच सोपा आहे. तुम्ही बोलाल की सर प्रत्येक प्रश्नाला सोपंच का बोलतात? कारण तुम्ही प्रत्येक प्रश्नाला जर सोपं बोललं तर त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने पाहता. आणि मी जर सांगितलं अरे हे खूप अवघड आहे, तर तुम्ही पण बोलता हे खूप अवघड आहे. हे जनरली 90% मुलांची म्हणजे मानसिकता असते. आणि खरोखर सोपं असतं. गणित काही नाही, गणितामध्ये काही दम नसतो, खूप सोपं असतं ते. 5% म्हणजे किती घट, किती पट? आता बघा, असं समजा की तुम्हाला काहीच माहीत नाही, हे तुम्ही टोटल नवीन मुलगा आहे. आता हा प्रश्न किती सोपा आहे पहा. 5% म्हणजे किती पट? शेकडा म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला? छेदाला 100. ओके, चला छेदाला 100 घेतला आणि इथं संख्या किती? 5 म्हणजे किती पट? काय करायचे? फक्त ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे. 5 एके 5, 5 दुने 10, 0. किती उत्तर आलं? 1/20. कुठे आहे 1/20? ऑप्शन नंबर 1ला. 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. बघा सोपंच होतं की नाही? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं खूप सोपं असतं हे सगळं. तुम्ही उगीच बाव करून घेता. चला आपण 10व्या प्रश्नाला जाऊया. आता 10वा प्रश्न काय आहे पहा. नेहमीप्रमाणे 10वा प्रश्न तुम्हालाच असतो, परंतु याच्यामध्ये मला वाटतं एकूण 13 गणित आहेत. 13वं गणित थोडंसं मोठं दिसत आहे. ठीक आहे, मग काय करा तुम्ही 10वा प्रश्न तुम्ही सोडवा. तुम्हाला क्ल्यू देतो मी. 2500चा 15%. खूपच सोपं आहे. फक्त आपल्याला 2 शून्य घालून ह्या गुणाकार करायचा आहे. आणि मला तुमच्यावर 100% विश्वास आहे की तुम्ही हा प्रश्न एकदम ॲक्युरेट सोडवाल आणि सोडवताना त्याच्यासमोर नाव लिहाल. चला 10वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता 11वा प्रश्न पाहूया आपण. अपूर्णांक व शेकडेवारी यांची योग्य जोडी निवडा. आता तुम्हाला ह्या गोष्टी आधी माहीत असणं महत्त्वाचं आहे. 1/4 म्हणजे पाव भाग असतो, म्हणजे 25%. हे तर तुम्हाला माहिती आहे. आता आपली मुलं 6वीला आहेत. 1/2 म्हणजेच 50%, म्हणजे ज्याला आपण अर्धा म्हणतो. 3/4 म्हणजेच 75%. आणि 4/4 म्हणजेच 100%. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल, प्रत्येक गोष्टीमध्ये शेकडेवारीमध्ये म्हणा किंवा तुमच्या किलोमीटर मीटर ह्यावर आधारित महत्त्वमापनमध्ये जे मेजरमेंटमध्ये जे उदाहरणं येतात त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. चला आता हे तुमच्यासमोर सेटअप ठेवलेला आहे. बघा किती हा सोपा प्रश्न जातो. अपूर्णांक व शेकडेवारी यांची योग्य जोडी निवडा. 2 अचूक पर्याय निवडा. आता ह्याच्यापैकी कोणते आहेत का ते बघूया आपण. म्हणजे तेच अचूक असतील, बाकीकडे जास्त डोकं लावायची गरज नाही. बघा इथं 3/4 म्हणजे 75%. बघा इथं 3/4 म्हणजे 75%, म्हणजे चौथा ऑप्शन तर आपल्याला सापडलेला आहे. बाकीचे ऑप्शन कुठं नाही आहेत. तर 1/8 म्हणजे 25% आहे का? तर आपण तो 1/8 ह्याला उगीच भागत बसू नका. पुढे बघा दुसरा पर्याय आहे 6/12. 6/12ला जर छोटं केलं 6 एके 6, 6 दुने 12, उत्तर काय येणार आहे? 1/2 म्हणजे 1/2. आणि 1/2 म्हणजे काय आहे? 50% आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 हे 2 ह्याचे उत्तर आहेत. म्हणजेच 11व्याचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. त्या दोन्हीही उत्तराला तुम्ही गोल करणार आहात. बाकी तुम्ही सोडवलं तर ते उत्तर पर्याय बरोबर येत नाही आहेत. चला आता 12वा प्रश्न.
थोडंसं पानाची सेटिंग करूया आपण साधं सिंपल पद्धतीने सोडवून देत आहेत. उगीच त्याच्यामध्ये कसले इफेक्ट वापरत नाही. जे तुमच्यासमोर आहे तशा पद्धतीने मी तुम्हाला ते सोडवून दाखवत आहोत. 4 विद्यार्थ्याचे गुण पर्यायात दिलेले आहेत. त्यापैकी कोणाला 75% गुण मिळाले आहेत? बघा, हा प्रश्न 2-3 प्रकारे सोडवता येतो. तुम्हाला जास्तीत जास्त सोपी पद्धत सांगतो मी. शबाना 600 पैकी 420. आता शबानाला किती पडलेत? 600 पैकी 420. कोणाला 75% पडलेले आहेत? ह्याचं उत्तर 75% येतं का ते आपल्याला बघायचे. पहिली पद्धत बघा, आपण काय करतो, 600 पैकी 420 तर 100 पैकी किती? मग काय करतो आपण, 100 आणि 420ला गुणतो, म्हणजे 420 गुणिले 100 छेद 600 असं आपण करतो. ह्या 2 शून्याला 2 शून्य घालवतो. 6 एके 6, 6 7 42 आणि 0 किती उत्तर आलेले आहे? शबानाचे मार्क आलेले आहेत 70%. पण 75 आलेले आहे का? नाही, म्हणजेच पहिलं ऑप्शन नाही आहे. म्हणजे जनरली ह्याचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर जेवढे मार्क पडलेले आहेत त्याला काय करतो आपण, फक्त 100 गुणतोय, पाहायचे, आणि 100 गुणल्यानंतर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातात, म्हणजे 100 पूर्ण निघून जातात. म्हणजेच काय करतोय आपण, हे जे 420 आहेत त्या 420ला फक्त आपण 6ने भागतो. ठीक आहे. तसंच आपण काय करायचं आहे, आता काय करायचं आहे, थोडक्यात जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढ्याला त्यापैकीतल्या एका अंकाने भागायचं आहे. म्हणजेच आता दुसरा ऑप्शन बघा, मार्क किती पडलेत? 600. कितीपैकी? 800 पैकी. म्हणजेच काय करणार आहोत आपण, इथं 100ने गुणल्यानंतर हे 2 शून्य जाणार आहेत आणि ह्या 8ने फक्त 600ला भागणार आहोत. 8 एके 8, बघा 8 सका किती जर 8 7 56, खाली राहिले 4, वरून घेतला 0 आणि 8 45, किती झाले? 75% झालेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर आपल्याला सापडलेला आहे. आता ऑप्शन नंबर 3 बघूया. आपल्याला एक तर सापडलेला आहे. ऑप्शन नंबर 3 जो आहे, प्रशांत, किती मार्क पडले त्याला? 288. त्याला फक्त 4ने जरी भागलं तरी पण उत्तर येणार आहे. 4 एके 4, इथे 4 7 28 आणि 4 2 8, म्हणजे 72% येणार आहेत. इथं आपल्याला 72 नको आहेत. पुढे पहा, 375ला फक्त 500 ऐवजी 5नेच भागायचं. 5 एके 5, 5 7 35, खाली राहिले 2 आणि 5 5 25. म्हणजेच दुसरा ऑप्शन गौरव आणि चौथा ऑप्शन मिताली, ह्या दोघांना 75% मार्क पडलेले आहेत. म्हणजेच 12वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता जो 13वा प्रश्न आहे, तो 13वा प्रश्न पहा. एका शाळेमधील 4 इयत्तांमधील मुले व मुली यांची संख्या दर्शवली आहे. त्यातील कोणत्या वर्गात मुलींची संख्या ही 40% पेक्षा कमी आहे? 2 अचूक पर्याय निवडा. आता आपल्याला टार्गेट काय आहे, की मुलींची संख्या, टार्गेट लक्षात ठेवायचं, मुलींची संख्या ही 40% पेक्षा कमी असायला हवी. 40% पेक्षा कमी हे टार्गेट तर आपण आता सेट केलेलं आहे. चला बघूया आपण आता ऑप्शन पटापट. बघा, मुले किती दिलेत? 60. मुली किती दिल्यात? 45. आता इथं विचारले काय, मुलींची संख्या ही 40% पेक्षा कुठे कमी आहे. आता काय करायचं आहे, साधं सरळ सोपं आहे. पहिला बघा, आता इथं गोंधळून काय जायचं गरज नाही आहे. पाहते, मुलं दिलेले आहेत 60 आणि मुली दिलेल्या आहेत 45. बॉईज अँड गर्ल्स आपण पकडलेले आहेत. फक्त आपल्याला मुलींची संख्या कन्सिडर करायची आणि ती 40% पेक्षा कमी कुठे आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला टोटल पट कन्सिडर केला पाहिजे. म्हणजे टोटल पट किती होणार आहे? 60 आणि 40 किती होणार आहेत? 105. ठीक आहे. मग 105 पैकी 45 मुली तर 100 पैकी किती असं आपल्याला काढायला लागणार आहे.
मग कसं सोडवणार तुम्ही? 45 गुणिले 100 छेद 105 हे तुम्ही सोडवायचं आहे. आणि ह्याचं उत्तर जर 40%पेक्षा जर कमी असेल तर तो ऑप्शन होणार आहे. हा प्रश्न पण तुम्ही सोडवा. मी प्रत्येकाचं तुम्हाला करून देतो. म्हणजे तुम्हाला 2 प्रश्न होतील. ह्यावेळेस तुम्हाला जास्त काम 10वा प्रश्न आणि मला वाटतं 13वा प्रश्न हे तुम्ही सॉल्व करा. ह्याचं उत्तर पॉईंटमध्ये आलं तरी काय प्रॉब्लेम नाही. 40%पेक्षा कमी आलं तर ते घ्यायचं. दुसरा प्रश्न का तुम्हाला एक सोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. पहा ते 15ने जर भाग दिला तर किंवा 5ने भाग जर दिला तर 5 9 45, 5 2 10 आणि 5 1 5. पुन्हा 3 त्रिक 9, 3 7 21. वरती किती आलेले बघा? 3 गुणिले 100 म्हणजे 300/7. 7 1 7 पहा येते. 7ने जर 30ला भाग दिला 7 चोक 28. खाली राहिले 2 वरून घेतला 0. 7 दुने 14 आणि पुढे भाग द्यायची गरज नाही आहे कारण इथं 42 उत्तर आलेलं आहे. आपल्याला 40%पेक्षा कमी म्हणजे पहिला ऑप्शन आपला गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही अंदाज घ्या. दुसरं पण बघा. दुसरं किती आहेत? 50 आणि 40 म्हणजे एकूण किती आहेत? 90 आहेत. म्हणजे एकूण जो पट आहे तो खाली लिहायचा आणि मुली किती आहेत? 40 म्हणजे 40 मुली आहेत आणि त्याला 100ने गुणायचं. हे पण कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. ह्याचं उत्तर जर 40च्या पुढे असेल तर हा सुद्धा ऑप्शन जाईल. तिसरा जो आहे तो पहा. 52 अधिक 33 किती झाले? 3 आणि 2 5. 5 आणि 3 8 म्हणजे टोटल पट झाला 85 85. त्यापैकी किती मुले आहेत? 33. तर 100 पैकी किती? 100 आणि त्याला गुणायचं आहे. जर ते जर 40%पेक्षा कमी असेल तर ते त्याचं उत्तर असेल. चला मी आणखीन एक तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. हे तुम्ही सोडवा, कॅल्क्युलेशन करा. पुढं चौथा ऑप्शन पण कसा पाहायचा बघा. एकूण किती आहेत? 30 मुलं आणि 16 मुली म्हणजे किती झाले? 30 आणि 10 40 आणि 6 46 झालेले आहेत. टोटल पट झालेला आहे 46. 46 पैकी 16 मुली तर 100 पैकी किती? अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला ऑप्शन 2 3 आणि 4 आहे. ते तुम्ही चेक करा कोणाचं उत्तर 42%पेक्षा कमी येत आहे. सगळं तुम्हाला आयतं दिलेलं आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि एक सोडवून सुद्धा दिलेलं आहे. ते फक्त तुम्ही सोडवा. दुसरं जर थोडंसं मी जर सोडवायला आणखी मदत तुम्हाला केली तर बघा इथं 2 2 4 2 3 6 आणि इथं 2 8 16 आणि तुम्ही हे 23नी ह्याला भागा आणि ह्याला 8ने अंदाज घ्या. हा जर अंदाज घेतला किंवा तुम्ही 800/23 जरी केलं तरी त्याचं उत्तर हे 40%पेक्षा कमी येतं का ते पाहायचं. 40%पेक्षा कमी आलं तर त्याचं ते उत्तर 2 अचूक पर्याय शोधायचे आहेत. पहिला पर्याय तर गेलेला आहे. एक तर दुसरा असेल, दुसरा तिसरा असेल किंवा तिसरा चौथा असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आशा करतो की यातील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यावेळेस मी तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. दोन्ही प्रश्नाचं उत्तर अचूकपणे तुम्ही टाकायचं आहे. धन्यवाद.